हां, ठीक आहे. ओके. तर मी मी पुन्हा पहिलेपासून सांगतो ह्या स्लाइडबद्दल स्पेसिफिकली. आपल्याला मी जो गुगल फॉर्म तयार केलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत. पहिला सेक्शन जो आहे तो प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे, ती भरणं काय अवघड नाही आहे. जो पुढचा सेक्शन आहे तो स्टुडंट ट्रेनर इन्फॉर्मेशनचा आहे. आता हे जे सेक्शन्स आहेत हे ॲक्च्युली एका प्रश्नाचं उत्तर दिल्यासारखं ते भरता येणार नाही आहे. तिथे यादी तुम्हाला सबमिट करायला लागणार आहे. तर तुम्ही दोन काम करू शकता. एक तर पेपरवरती स्वतः टेबल तयार करा, त्याच्यामध्ये स्टुडंट ट्रेनरचं नाव, त्याचा वर्ग, आणि तो जर त्याने वर्कशॉप अटेंड केलेला आहे म्हणून त्याला स्टुडंट ट्रेनरचं टायटल तर मिळालंय, पण तो वर्ग घेतोय का, तो इतर विद्यार्थ्यांना शिकवतोय का, शिकवत असेल तर तो ऍक्टिव्ह आहे, शिकवत नसेल तर तो इनॅक्टिव्ह आहे, असं त्याचं स्टेटस. अशा तीन गोष्टी आपल्याला त्या टेबलमध्ये पाहिजेत: स्टुडंट ट्रेनरचं नाव, त्याचा क्लास, आणि त्याचा स्टेटस ऍक्टिव्ह आहे की इनॅक्टिव्ह आहे. दुसरं, आपल्याला स्टुडंट स्ट्रेंथ पाहिजे प्रत्येक वर्गाची. प्रत्येक वर्गात किती किती विद्यार्थी आहेत याचा सुद्धा तुम्ही एक चार्ट तयार करू शकता. पुन्हा एक्सेल शीटमध्ये करू शकता किंवा एका पेपरवरती लिहून सुद्धा मला देऊ शकता. त्याचा फोटो काढून तुम्हाला पाठवायला लागेल. तिसरं, कॉम्प्युटर लॅब कॅपॅसिटी. वर्किंग कॉम्प्युटर्स किती आहेत आणि एका वेळेस किती विद्यार्थी त्या कॉम्प्युटर लॅबमध्ये बसू शकतात, हा एक टेबल तुम्हाला मला द्यायला लागेल. तर या तिन्ही टेबलच्या नंतर आपल्याला आणखी तुमच्याकडनं जी माहिती अपेक्षित आहे. हा, आता जी पुढचं सेक्शन आहे ते आहे बॅच इन्फॉर्मेशनचं. ओके. तर हां, तर आता आपल्याला बॅच बॅच प्लॅनिंग इन्फॉर्मेशन लागणार आहे. जसं आपल्या कॉम्प्युटर लॅबची जी कॅपॅसिटी आहे, जर कॉम्प्युटर लॅबची कॅपॅसिटी सपोज 20 विद्यार्थी बसू शकतात. ठीक आहे. तर आता तुम्हाला जो पुढचं सेक्शन आहे त्याच्यात आपण विचारणार की नंबर ऑफ स्टुडंट्स आणि नंबर ऑफ स्क्रॅच बॅचेस. तर पाचव्या वर्गात 60 मुलं आहेत आणि बॅचेस होतील 3. कारण आपल्या आधीच्या सेक्शनमध्ये तुम्ही जशी माहिती दिलीत, तर कॉम्प्युटर लॅबमध्ये बसण्याची कॅपॅसिटी 20 विद्यार्थ्यांची आहे. त्याच्या प्रमाणात आपल्या बॅचेस तयार होतील. आणि एकदा बॅच अलोकेशन झालं की मग पुढचा जो आपला सेक्शन आहे तो आहे की आपण वीकली स्क्रॅच टाइम टेबल तुम्ही तसं कसा तयार केलाय. बरोबर आहे. जसं पाचवीसाठी तुम्ही सोमवारी वेळ दिलेला आहे. ठीक आहे. आता मग सोमवारी, अल्टरनेट सोमवारी किंवा त्याच दिवशी, पाचवीसाठी 2 ते 3 वेळ आहे आणि 3 ते 4 आहे. तर बॅचेस तुम्ही दोन केलेल्या आहेत पाचवीसाठी. 5A जो आहे त्याच्या सोमवारी 2 ते 3 क्लास असेल. 5B बॅच जी आहे तिचा सोमवारी 3 ते 4 क्लास असेल. अशा पद्धतीने तुम्हाला एक चार्ट तयार करायला लागेल, ज्याच्यामध्ये तुम्ही वीकली स्क्रॅच टाइम टेबल त्याला टायटल द्या आणि त्याच्यामध्ये कुठल्या बॅचचा कुठल्या दिवशी किती वाजता कॉम्प्युटर क्लास असेल किंवा स्क्रॅचचा क्लास असेल त्याची माहिती मला लागणार आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की ही माहिती असं वाटू शकतं की तुम्हाला खूप माहिती द्यायला लागते, पण हे अवघड नाही आहे. याच्यामध्ये बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत आणि तुम्ही जर मला एकदा ही माहिती दिली तर याची पुन्हा पुन्हा गरज लागणार नाही आहे. हे एकदा तुम्हाला एफर्ट घ्यायला लागेल, जेणेकरून जसं मी सांगितलं तुम्हाला, ही सगळी सेंट्रलाइज सिस्टीम सुरळीत चालेल, स्मूथ चालेल, आणि त्याच्यामध्ये जो रॅन्डमनेस राहिला गेल्या वेळेसच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये, तितकं ते रॅन्डम राहणार नाही. हां. तर आपण ह्या सगळ्याचं जे सगळं डेटा कलेक्शन करतो आहे, मी एकदा रिपीट करतो की ऑनलाईन क्लासेस स्मूथ चालण्यासाठी, त्याचं व्यवस्थित नियोजन करण्यासाठी याचा उपयोग होतो आहे. बेब्रास ॲक्टिव्हिटीज, ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे बेब्रास चॅलेंजची, ती विद्यार्थ्यांसाठी नियोजित करणं आणि त्यांच्या मेंदूला ह्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजचा सराव होणं. कारण भविष्यात जेव्हा पण कंपनीमध्ये इंटरव्ह्यूज होतात, त्याच्या त्याच्या अगोदर एक ॲप्टिट्यूड टेस्ट होते. त्याच्यामध्ये जेवढे चॅलेंजेस येऊ शकतात, ज्या पॅटर्नचे प्रश्न विचारतात, ते सगळे पॅटर्न याच्यामध्ये, ते सगळे प्रश्न कव्हर होतात या पोर्टलवरती. स्टुडंट ट्रेनर्सला आपल्याला सपोर्ट करण्यासाठी ही सगळी माहिती खूप आवश्यक आहे. आणि प्रोग्रामची प्रत्येक शाळेमध्ये ज्या पद्धतीची आपली प्रोग्रेस होतीये ती बघण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. आणि स्क्रॅच फेस्टिवलचं जे पार्टिसिपेशन आहे त्याचं प्लॅनिंग जे आहे आणि ते
पार्टिसिपेशन अजून इम्प्रूव्ह कसं करता येईल याच्यासाठी एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो, एक दृष्टी मिळते. तुम्ही एवढा सगळा डेटा जर मला व्यवस्थित भरून दिला तर. तर जसं शिक्षकांचा जो काही फॉर्म आहे त्याच्यात काय काय माहिती भरायला लागणार आहे ते मी सांगितलं तुम्हाला. एकदा विद्यार्थ्यांना, हां, आता जे स्टुडंट ट्रेनर्स आहेत, स्टुडंट ट्रेनर्सचा जो फॉर्म आपण डिझाईन केलेला आहे तो ह्या प्रकारे केलेला आहे की प्रत्येक वेळेस स्टुडंट ट्रेनर ज्या वेळेस क्लास घेतील तेव्हा त्यांना त्यांचा हा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो भरायला लागेल. तो का भरायला लागेल? कारण प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक्झॅक्टली किती वेळ शिकवलाय हा डेटा आपल्याला लागेल, कारण आपण विद्यार्थ्यांना स्टुडंट ऑनररियम ठरल्याप्रमाणे देतोय. तासाला 10 रुपयाप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना देतो. आणि त्याच्यामुळे असं वाटतं की हे जे त्यांचं प्रिसाइजनेस आहे, त्यांचं जे एक याला काय म्हणूयात, त्याने डिसिप्लिन फॉलो करायला पाहिजे की वर्ग जेव्हा सुरू होईल स्क्रॅचचा तेव्हा वेळेवर यावं. हा जो रिपोर्टिंग सिस्टीम आहे, हा जो त्याचा ऑनलाईन फॉर्म आहे, हा भरण्यासाठी 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामध्ये समोर दिल्याप्रमाणे बेसिक इन्फॉर्मेशन आहे की ओके, सॉरी सॉरी, हां, सॉरी, हा जो फॉर्म, ही स्लाइड बेसिकली याच्याबद्दल बोलतेय की तुम्ही स्टुडंट ट्रेनर्स बद्दल माहिती देताय, स्टुडंट ट्रेन सांगता आहेत. बॅच स्ट्रक्चर जसं ज्याप्रमाणे आपण बघितलं, तुमच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये किती मुलं बसू शकतात, विद्यार्थी बसू शकतात त्याच्याशी जास्त संबंधित आहे. आणि जेवढी मुलं एका बॅचमध्ये बसतील तेवढीच, म्हणजे कॉम्प्युटर लॅबमध्ये जेवढी मुलं बसतील तेवढीच मुलं एका बॅचमध्ये असतील. आणि ह्या सगळ्याचं मिळून आपण बॅच अलोकेशन ठरवायचं. त्यानुसार आपण स्क्रॅच प्रोग्रामचा टाइम टेबल तुम्ही मला सबमिट करा. एकूण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत आणि हा वन टाइम डेटा आहे. याच्यानंतर जे काय थोडेफार चेंजेस होतील त्याच्याबद्दल तुम्ही मला फोनवर जरी सांगितलं तरी मी त्याच्यात बदल करू शकतो. हां. तर आता हा स्टुडंट ट्रेनर्सचा रिपोर्ट आहे जे मी आता तुम्हाला सांगत होतो. प्रत्येक क्लास नंतर, स्टुडंट ट्रेनर्सचा प्रत्येक क्लास झाल्यानंतर त्यांना अशा पद्धतीचा हा फॉर्म भरायला लागेल. तर त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी, त्या स्टुडंट ट्रेनरनी किती वेळ शिकवलं, कुठल्या बॅचला शिकवलं, कुठल्या लेसनपर्यंत शिकवून झालं, आणि किती विद्यार्थी त्या सेशनला हजर होते, विद्यार्थी संख्या किती होती. त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळेल की स्टुडंट ट्रेनरनी त्या दिवशी किती वेळ शिकवलं, कुठला धडा शिकवला. त्यामुळे आपल्याला ऑनरेरियम कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. त्यांनी त्याच्या एकूण वेळ त्यांनी जितका दिलाय. आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आपण जनरली एका बॅचला 2 स्टुडंट ट्रेनर्सना शिकवण्यासाठी अलाउ करतो आणि 2 विद्यार्थ्यांनी शिकवावं. कारण एका वेळेस 20 मुलांना आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 2 विद्यार्थ्यांनी शिकवणं ॲडवायझेबल आहे, किंवा आपण आग्रह करतो की 2 विद्यार्थी तरी असावेत. ठीक आहे. ओके. तर ह्याच्यामुळे आपल्याला ॲक्युरेट डेटा कळेल स्टुडंट ट्रेनर्सकडनं. त्यांचं ऑनरेरियम कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. आणि ॲक्टिव्ह स्टुडंट ट्रेनर कोण आहेत, कोण नाही शिकवत आहेत, कोण शिकवत आहेत ते कळेल. तर अशा पद्धतीने आपण हा सगळा डेटा एका सेंट्रल मास्टर शीटमध्ये तो एकत्र येतोय. आणि त्याच्यावरनं त्याच्या समरीनुसार मग आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या जातील. ऑनरेरियम देणं असेल, कुठल्या शाळेला जर गरज पडत असेल, जिथं प्रत्यक्ष जाऊन शिकवायची गरज आहे, कारण शाळेची त्या पद्धतीने प्रोग्रेस होत नाहीये, तर आपण मग तिथे त्या शाळेला जाऊन पुन्हा एकदा तिथे ट्रेनिंग वर्कशॉप ऑर्गनाईज करू शकतो. सिलेबस जर मागं पडत असेल तर आपण काहीतरी प्रयत्न करून एक्स्ट्रा क्लास घेऊन तिथे सिलेबस पूर्ण करावा असा प्रयत्न करू शकतो. आणि आपल्याला ज्या पद्धतीने बेब्रास चॅलेंज प्रत्येक शाळेत व्यवस्थित होत आहे नाही होत आहे याचा सुद्धा अंदाज राहील. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, मी एक फॉर्म तुम्हाला आपल्या ग्रुपवरती शेअर करतो, एडीपी ग्रुपवरतीच या फॉर्मची मी लिंक शेअर करतो तुम्हाला. तुम्ही हा डेटा तुम्ही पूर्वतयारीने घेऊन ठेवा. कुठला? स्टुडंट ट्रेनर्सची लिस्ट, जसा आता मी तुम्हाला फॉर्मॅट दाखवला तो. त्यानंतर प्रत्येक वर्गाची काय स्ट्रेंथ आहे त्याचा एक चार्ट तुम्हाला तयार करायला लागेल. वर्गनिहाय संख्या तुम्हाला सांगायची आहे. त्याच्यानंतर व कॉम्प्युटर तुमच्या याच्यामध्ये किती कॉम्प्युटर्स आहेत त्यानुसार तुम्ही
एका वर्गाच्या किती स्क्रॅचच्या बॅचेस तयार केल्या आहेत. ठीक आहे, त्या बॅचेसच्या नावासकट द्यायला लागेल. जसं 5व्या वर्गाचे 3 बॅचेस झालं तर प्रत्येक बॅचला तुम्हाला युनिक नाव द्यायला लागेल. जसं क्लास 5A, क्लास 5B, किंवा बॅच 5A, बॅच 5B, बॅच 5C. अशा पद्धतीने प्रत्येक बॅचला युनिक नाव द्यायचं. आणि मग त्या युनिक नावासकट तुम्हाला एक वीकली टाइम टेबल शेअर करायचं आहे की कुठल्या दिवशी कुठली बॅच स्क्रॅच क्लास अटेंड करणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचा डेटा तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. आणि मी जो फॉर्म शेअर करेल त्याच्यावरती तुम्हाला तो सगळा डेटा अपलोड करायचा आहे. पुन्हा सांगतो, हा डेटा तुम्ही एक्सेल शीटमध्ये सुद्धा अपलोड करू शकता, कारण तो टेबल असणार आहे, तक्ता असणार आहे. किंवा त्याचा फोटो काढा आणि त्याची जी फाईल आहे, एकतर इमेज फाईल असेल किंवा PDF फाईल असेल, ती अपलोड करा. ठीक आहे, फॉर्ममध्ये ज्या ठिकाणी त्याबद्दल विचारलं आहे तिथेच अपलोड करा. सगळं एकत्र अपलोड करू नका, म्हणजे मला ते ऑर्गनाईज करायला सोपं जाईल. ठीक आहे. आणि आता एवढं सांगून मी इथे माझं प्रेझेंटेशन थांबवतोय. तुम्हाला काही शंका असेल, काही विषय असेल, काही सजेशन असेल तुमचं, तर ते नक्की सांगा. आपण बोलूयात आणि मग त्याच्यानंतर आपली मीटिंग क्लोज करू शकतो. काही शंका असेल तर प्लीज विचारा. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलंय? यात काही सुटलंय माझ्याकडनं? हॅलो सर. हा, बोला सर, बोला. सर, जे ट्रेनर टीचर स्टुडंट ट्रेनर आहेत, हा त्यांचे जर सर पर्सनल त्यांना काय म्हणतात अकाउंट नंबर दिले तर त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला तुम्ही ते जे त्यांना मानधन शेअर करतात ते करू शकता का? हा, करता येईल ना सर, तेव्हा करता येईल ना. हॅलो सर. हो हो. हा. हो हो, करू शकतो. करू शकतो, पण मला, कारण का? हां, मग त्यासाठी ना मला सर स्टुडंट ट्रेनर जेवढे ऍक्टिव्ह आहेत ना, ऍक्टिव्ह आणि जे कधी हा. कधी क्लास घेतात, त्यांची ना रीतसर माहिती पाहिजे. जे मी आता एक्सप्लेन केलं की त्यांचं ओके सर, नो प्रॉब्लेम. त्यांचं नाव, त्यांचा वर्ग, ऍक्टिव्ह आहेत की इनऍक्टिव्ह आहेत ते. आणि मग मी जसं म्हटलं तसं हम्म. त्या स्टुडंट ट्रेनरनी त्यांचा क्लास घेतला, झाला त्यांचा की हम्म. क्लास सुरू असतानाच त्यांनी हम्म. फॉर्म भरून टाकायचा. हा ऑनलाईन फॉर्म आहे, मी लिंक शेअर करून ठेवतो. हम्म. त्यांनी एक क्लास झाला की एक फॉर्म भरायचा, 2 क्लास ओके. घेतले की दुसऱ्यांदा पुन्हा एकदा फॉर्म भरायचा. ओके. म्हणजे म्हणजे आम्हाला माहिती राहील की यांनी 2 क्लास घेतले एका दिवशी, किती वेळ हो. शिकवलं, कुठपर्यंत शिकवलं, आणि किती विद्यार्थी हजर होते. हा हा. चालेल. हा. ठीक आहे सर. ओके. ओके, थँक्यू सर. आणि आणखी कुणाला प्रश्न असतील तर प्लीज विचारा. प्रोसेस लक्षात आली आहे का? एवढं तरी मला कळू दे. हा सर, आली प्रोसेस लागते. आली आहे ना? हो, आली. ओके ओके. आता मी काय करणार आहे सर, मी आपल्या ग्रुपवरती लिंक शेअर करतो. जर शक्य असेल तर हा ऑनलाईन आपला जो मीटिंग सुरू आहे, ही सुरू असताना जर तुम्हाला लिंक उघडून बघता आली, ठीक आहे, लिंक उघडून बघता आली आणि जर तुम्हाला काही त्याच्यात थोडं इन्फॉर्मेशन देऊन भरून बघता आलं, तर तसं आपण ट्राय करूयात. ठीक आहे, मी आपल्या ADP ग्रुपवरती लिंक शेअर करतोय. आपल्या ADP ग्रुपवरती मी लिंक शेअर केलेली आहे. प्लीज आपण लिंक ओपन करा सगळ्यांनी.
आय डी ला काय अपेक्षित आहे? हां, येस. आय डी साठी एक सेकंड सर. म्हणजे आमचा युडायस कोड घातला तर चालेल का? एक सेकंड सांगतो मी तुम्हाला. आय डीचं तुम्ही नाही हे केलं तरी चालेल सर. आय डीचा जो प्रश्न आहे ना, तो मी आय डी अलोकेट करून देईल आणि तुम्हाला सांगेल. मॅन्डेटरी आहे ना पण? आता बघा, फॉर्म रिफ्रेश करा एकदा. रिफ्रेश करून भरा एकदा. ओके, झाला. ओके. हां. मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरावा तो. आणि फॉर्म ट्राय करत असताना काही अडचण आली तर मला विचारा, किंवा ज्यांना शक्य नसेल ते नंतर ट्राय करा. आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला पर्सनली विचारलं तरी मी सांगू शकतो. ओके सर, ठीक आहे. हां, चालेल. येस, ओके मॅम.